चला पंच स्पीडअप करा बघा, भरपूर टाइम झाला, 2 मॅच अद्याप बाकी आहेत. चला भूषण आहे सेकंड वरती, बॅट्समॅन 9 सेकंड वरती अमोल आहे. सुंदर लढत पाहायला मिळेल मैदानावरती. सुपर ओव्हर प्रेक्षक वर्ग टाळ्या वाजवा बाबानो. चौथ्या रात्रीमध्ये सुपर ओव्हर आली आहे. आयोजकांचे देखील स्वप्न पूर्ण झालेत. प्रेक्षक देखील मॅचला एन्जॉय करतात आणि सुपर ओव्हर सामना सुरू झालाय. जॉनमान ढोके विरुद्ध जांतराजा शिळमध्ये. गोलंदाज तयार मंगेश. पहिला चेंडू टॅप केलाय बॉलला, मिड विकेटला बॉल चाललाय अलोंग द कार्पेट. 1 रन मिळाली. सिंगलनं अकाउंट ओपन केलं भूषणनं. भूषण आणि अमोल हे 2 बॅट्समन मैदानावरती आहेत. सुंदर लढत होणार. काय सामना पाहायला मिळाला. पहिला बॉलवरती एक धाव आली आहे. चला लगेच स्पीडअप करा थोडा. नवीन बॅट्समन नॉन स्ट्रायकरचा आता स्ट्रायकेट झाले अमोल. नॉन स्ट्रायकेटवरती भूषण. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला झेल टिपलाय आणि आता अमोलचा खेळ समाप्त झालाय. पहिला धक्का जांतराजा शिळ संघाला. आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता प्रज्योतला धाबा संख्या 1 गडी बाद 1. गोलंदाज मंगेश. चला लवकर स्पीडअप करा, थोडासा वेळ घेऊ नका प्लीज. गोलंदाज तयार मंगेश. पुन्हा एकदा या ओव्हर मध्ये बॉल चांगला गुडलेनला पडल्यानंतर टॉस झाला, थोडासा बाउन्स झाला आणि इकडे फलंदाजाला बीट करत सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये धाबा कमीत कमी 10-12 तरी कराव्या लागतील. एखादा मोठा फटका जांतराजा संघाला अपेक्षित असेल. जांतराजा श्री विरुद्ध जॉनमान ढोके अशी सुपर ओव्हरची मॅच 4थ्या रात्रीमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली. फटका चांगलाय ऑन साइडला, हवाई सबर बॉल छूमंतर. प्रज्योत बनवटेच्या बॅटमधनं षटकार आला आणि आत्ता कुठे सुटकेचा निस्वाद सोडलाय, कारण टोटल पाहिले तर 7 वरती आहे. बॉल राहिले 2. चला सुपर ओव्हरचे 2 बॉल शिल्लक आहेत. भूषणवरती आक्रमण केलं, आता एक षटकार आलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. इथनं एखादा चौकार षटकार अपेक्षित असेल. एक चांगली टोटल उभारली जाणार सुपर ओव्हर सामना. पुन्हा प्रहार, पुन्हा बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमारेखा बाहेर. लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द पार्क. 6 रन. क्या बात आहे. प्रज्योत बनवटेच्या बॅटमधनं 2 षटकार आले. शेवटची जोडी, आता शेवटचा बॉल टार्गेट सेट झाला. इकडे 5 चेंडूमध्ये 13. तर शेवटच्या अंतिम बॉलवरती टार्गेट बनणार. सुपर ओव्हरचा सामना ढोके विरुद्ध शिळ अशी लढत मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा प्रहार आणि पुन्हा बॉल चाललाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जल सोडताय. 2 धाबा तर मिळाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न, जोपर्यंत बॉल उचलून पेक केली जाईल तोपर्यंत चुकीच्या दिशेनं थ्रो केलाय. नॉस्ट्रेक एंडकडे थ्रो झाला असता तर कदाचित धाव वाचली असती, कारण सुपर ओव्हर मध्ये एक धाव फार महत्वाची आहे. पहिलं सत्र 16 धावा,
आता गरज आहे 17 धाबीची सुपर ओव्हर मॅच मध्ये. चला लगेच टीम सीड संघ आपण मैदानात मध्ये दाखल व्हा प्लीज. सहकार्य करा. सीड संघ लगेच दाखल व्हा प्लीज. टीम मीटिंग नका करू प्लीज. सहकार्य करा. डू फॅक्टर वाढले बघा. त्यामुळे यानंतर अजून 2 मॅच आम्हाला कव्हर करायचे आहेत. प्लीज सहकार्य करा. चला बॉल द्या. 17 धाबीचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये असेल जनमान डोके संघासमोर. चला डोके संघ आपण सलामी जोडी पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. श्री संघ चला एकत्रित येऊ नका प्लीज. सहकार्य करा. पण लगेच फिल्डिंग रचना करून घ्या. शिवसंघाचा गोलंदाज असेल सचिन. चला गोलंदाज सचिन आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. मंगेश आणि प्रदीप स्ट्रायकेंडला. मंगेश स्ट्रायकेंड वरती नॉन स्ट्रायकेंड वरती प्रदीप. सलामी जोडी 17 धाबा सुपर ओव्हर मध्ये बनवायच्या त्या जनमान डोके संघाला. डोके विरुद्ध श्री. चला डोके विरुद्ध श्रेय अशी लढत तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये सुपर ओव्हर पद्धतीनं हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दमदार लढत होणार. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघ ताकदवर आहेत. त्यामुळे लढत देखील चांगली होणार. सुपर ओव्हर सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला 4थ्या रात्रीमध्ये. आणि आता सज्ज झाले 2 संघ. 17 धाब्याचं लक्ष मनाची बाळगून या ठिकाणी डोके संघाची सलामी जोडी मंगेश आणि बॅट्समन प्रदीप. स्ट्रायकरवरती मंगेश, नॉन स्ट्रायकरवरती प्रदीप हे 2 बॅट्समन आलेत. तिकडे गोलंदाज सचिन सज्ज झाले सुपर ओव्हर षटक फेकण्यासाठी. सामना स्टार्ट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल हवेत लॉंग ऑफ रिझन मध्ये झेल टिपलाय आणि मंगेशचा खेळ समाप्त. टीम मीटिंग एकत्र काय येतात शिव संघ. चला आपण सगळ्यांनी लगेच फिल्डिंग रचना करून घ्या. सगळे खेळाडू एकत्र येऊ नका. शेवटची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आता गरज आहे मैदानावरती 17 धाबेची. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. संघर्ष करावा लागेल आता शेवटच्या जोडीला. कारण 5 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या 17 धाबा. मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. चांगला बॉल. डॉटची समाप्ती. आता प्रेशर वाढलंय कारण 4 चेंडू मध्ये 17 बनवायचे आहेत. मुश्किलें सदा रहती नहीं.
तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख, उम्मीद पे दुनिया कायम. मॅच मध्ये येणारे 4 चेंडू आता 17ची गरज आहे. 4 चेंडू 17. सगळ्यांचं लक्ष सुपर ओव्हर मध्ये लागलंय. एक सुंदर लढत पाहायला मिळाली. ब्लॉक हॉल मध्ये 3 चेंडू 0 धावा 1 विकेट. आता 3 चेंडू 3 षटकार. तीन चेंडू 3 षटकार. प्रेक्षकांना अपेक्षित असेल आता या बॉलवरती एखादा षटकार यायला हवा. रुपेश टायकेंडवरती बॅट्समन आहे. 3 बॉलमध्ये 17 अनेक वेळा आपण बनताना पाहिलेत आणि 17चं टार्गेट आता काय खतरा झाल्यासारखं वाटतंय कारण 3 बॉल आता शेवटचे राहिले आणि 17 धावा. सुरुवातीला पहिला बॉलवरती विकेट, त्यानंतर 2 चेंडू डॉट आणि आता राहिलेले 3 बॉल 17. चला स्पीडअप करा. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा. षटकार तर आलाय पहिला आणि आता 2 चेंडू 11. अजून एक षटकार अपेक्षित असेल. शेवटचे 2 चेंडू 11 धावा. मी मगाशीच सांगितलं की शेवटचा बॉल फेकला जात नाही तोपर्यंत संघर्ष सोडायचं नाहीये, लढायचंय. रडायचं नाही तर लढायचंय. पुन्हा प्रहार, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल टिपलाय. जाणता राजा शील संघ सामनावीन. चला वाडेकर संघ बिल्डिंग साठी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. प्लीज सहकार्य करा कारण सुपर ओव्हर मॅच मध्ये आपण पाहिलं जाणता राजा शील संघानं दमदार प्रदर्शन करताना सामना जिंकलाय. दत्ता मामा बनोडे अभिनंदन. तर मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये प्रज्योत असेल कारण 2 षटकार त्याने टोकले आणि काय सुंदर बॅटिंग केली. तो प्रज्योत ठरला मॅन ऑफ द मॅच. आइए प्रज्योत. आणि सामना सुरू